की 3 वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात आली. शिवाय ज्या नातेवाईकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. त्र्यंबकरावांच्या अंगाची तर लाहीलाही झालीच होती, पण करणार काय? तुरुंगात जाणं भाग पडलं. निळकंठरावांनी तर जवळजवळ प्रतिज्ञाच केली की आप्पासाहेबांच्या संपूर्ण कुटुंबाला नेस्तनाभूत करेन तेव्हाच मी स्वस्थ बसेन. असे म्हणून त्यांनी मागील डाव पुन्हा खेळण्याचा निर्धार केला. अर्थात काकासाहेबही त्या कटात सामील होतेच. अज्ञान गुंडांना सुपारी देऊन पुन्हा आप्पासाहेबांच्या इस्पितळाची तोडफोड तर केलीच, शिवाय आप्पासाहेबांना जीवानिशी ठार मारलं आणि तिन्ही भावंडांना जखमी अवस्थेत सोडून त्या गुंडांनी पोबारा केला. परंतु यावेळी संपूर्ण इस्पितळात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गुंडांना गजाआड करण्यासाठी पोलिसांना फार मदत झाली. पोलिसांनी गुंडांना पोलिसांचा खाका दाखवताच सुपारी देणाऱ्यांची नावं त्यांनी सांगितली. अर्थात काकासाहेब आणि निळकंठराव यांना अटक झाली. त्यानंतर त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल करण्यात आला. कल्याणने केस जिंकली आणि मुख्य आरोपी काकासाहेब आणि निळकंठराव या गुन्हेगारांना 14 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि बाकीच्या गुंडांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. इकडे वैशाली बाळंत झाली. तिला मुलगा झाला. मुलाचं नाव सुमित ठेवलं. वैशालीला इतका आनंद झाला होता की तिला आता स्वर्ग 2 बोटं उरल्याचा भास होत होता. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या माथी मारलेला वांजोटेपणाचा शिक्का कायमचा पुसला गेला होता. आता ती उजळ माथ्यानं वावरू शकणार होती. आता तिला कोणीही वांजोटी म्हणून हिडवू शकणार नव्हता. अगोदर शुभ कार्याच्या ठिकाणी तिची उपस्थिती नाकारली जायची, तिला अपशकुनी मानले जायचे. आता तिला मातृत्व लाभल्याने सारे डाग धुतले गेले. कसा आहे जगाचा न्याय उपराठा? म्हणजे मूल नाही झाले तरी स्त्रीला दोष. मग तिला समारंभातही मानाचं स्थान नाही आणि खास करून त्यात स्त्रियांचाच जास्त पुढाकार असतो. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख का समजून घेत नाही, हे न सुटणारं फार अवघड कोड आहे, नाही का? 3 वर्षांचा काळ हा म्हणता निघून गेला. त्र्यंबकरावांची तुरुंगातून सुटका झाली. तशी त्याने विलक्षणची भेट घेतली आणि त्याला आप्पासाहेबांच्या कुटुंबातील लोकांशी आपल्याला बदला घ्यायचा आहे, पण त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे असं सांगितलं. त्यावर विलक्षणने विचारलं, त्यासाठी मी तुमची काय मदत करू शकतो? तेव्हा त्र्यंबकरावांनी त्याला सांगितलं की काकासाहेबांनी झाडधारकांना दिलेली 10 वर्षाची मुदत आता संपली आहे. तेव्हा ज्या झाडधारकांनी 10 वर्षात कर्जफेड केलं नसेल त्यांच्या झाडांवर जप्ती आण. तेव्हा विलक्षण बोलला, कशाला जप्ती आणायला पाहिजे? लोक हळूहळू कर्जाची फेड करतायत. तेव्हा त्र्यंबकराव मनात चिडून म्हणाला, काय मूर्ख माणूस आहे हा, ह्याला बाप तुरुंगात गेलाय त्याचं काही सुतक नाही. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून विलक्षणने विचारलं, असं काय पाहतोस माझ्याकडे? मी विचार करतोय की बाप तुरुंगात आहे त्याचं अजिबात दुःख नाहीये तुला. ते तुरुंगात गेले त्यांच्या कर्माने, पण तू का त्यांची चिंता करतोयस? तू नक्की काकासाहेबांचाच मुलगा आहेस ना? म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही म्हणजे काकासाहेबांचं रक्त इतकं थंड बर्फासारखं कसं काय? त्र्यंबकराव, तुम्ही माझाच नाही तर माझ्या आईचा सुद्धा घोर अपमान करताय. हे मी कदापि सहन करणार नाहीये. त्याबद्दल मी तुझी माफी मागतो, पण जो मुलगा बापाच्या अपमानाचा सूड घेत नाही त्याला त्यांचा मुलगा म्हणण्याचा अधिकारच नाहीये असं म्हणून त्र्यंबकराव थेट निघूनही गेला. त्यानंतर काही दिवसांनी विलक्षण आपल्या वडिलांना भेटायला तुरुंगात गेला असता त्यानं बघितलं की आपल्या अगोदर त्र्यंबकराव आपल्या वडिलांना येऊन भेटला असावा. कारण विलक्षण जेव्हा तुरुंगात प्रवेश करत होता त्याच क्षणी तो तुरुंगातून बाहेर पडत होता. अर्थात त्याने एकाचे 2 करून सांगितलं असेलच आणि खरोखरच त्याचा तर्क खरा ठरला. त्र्यंबकराव काकासाहेबांना भडकावून गेले होते. म्हणूनच की काय विलक्षणला पाहताच काकासाहेब कडाडले, नालायक, बापाच्या नावाला काळीमा फासायला निघालास होय रे? मी असं कोणतंही कार्य केलेलं नाहीये. मग त्र्यंबकराव जसं सांगतोय तसं कर मुकाट्याने. बाबा, आपलं वैर फक्त आप्पासाहेबांच्या कुटुंबातल्या व्यक्तीशी आहे. गाववाल्यांना का उगाच वेठीस धरतात तुम्ही? कळली तुझी अक्कल. बापाचं नाव चांगलं रोशन करशील. यात अक्कलेचा काय संबंध बाबा? चप, फार बोललास. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. असं म्हणून ते किंचित थांबले आणि लगेच बोलले, कर्ज दिलेल्या मुदतीत फेडले नाही म्हणून त्यांच्या हापूस कलमावर करारानुसार जप्ती आणण्यात आली आहे असा कोर्टातर्फे एक नोटीस पाठव सगळ्या झाडधारकांना. ठीक आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करतो असं त्याने आश्वासन दिलं. मी विलक्षण घरी परतला. वकिलाला भेटून सर्व कर्जदारांना नोटीस पाठवल्या. लोकांनी लगेच वकील कल्याणाकडे धाव घेतली.
वकील कल्याण त्या नोटिसी विरुद्ध तक्रार करून जप्तीला स्थगिती द्यावी अशी कोर्टाला त्यानं विनंती केली. तेव्हा कोर्टाला सादर केलेल्या पत्रात नमूद केले की ही जप्ती बेकायदेशीर आहे. झाडधारकांनी असे कोणतेही करारपत्र केलेले नाही. उलट कर्जदारांना कर्जफेडीसाठी दिलेली मुदत फार कमी स्वरूपाची आहे. ती मुदत वाढवून मिळावी ही कोर्टाला नम्र विनंती. कोर्टाने सर्व कागदपत्र नीट तपासून पाहिली. तेव्हा न्यायमूर्तींच्या ध्यानात आलं की कर्जदारांची बाजू न्यायाची आहे. अर्थात कर्जदारांना मुदत वाढवून देण्यात आली. विलक्षण केस हरला होता आणि त्याला त्याची अजिबात खंत वाटत नव्हती. मुख्य म्हणजे तो केस करतच नव्हता. केवळ वडिलांच्या इच्छेखातर त्याने झाडधारकांवर केस केली होती. परंतु त्याने जेव्हा ही गोष्ट काकासाहेबांना सांगितली तेव्हा खरं तर त्यांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. आपल्या विरुद्ध लोक कोर्टात जातील असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं. परंतु त्यांच्या बाजूने ही केस कल्याणने लढवली हे जसं त्यांना समजलं तसं ते म्हणाले, आप्पा मेला तरी त्याची पोरं आहेतच आपल्याला त्रास द्यायला. या आप्पासाहेबामुळं ना इतकी वर्ष जे काही घडलं ते घडलं. आपली गावावरील पकड हळूहळू सैल होत चाललीये. असंच सुरू राहिलं तर एक दिवस अख्खा गाव आपल्या हातातून जाईल यात तीळ मात्र शंका नाही. वकील कल्याणवर लोकांनी स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. मी लोकांनी कल्याणला विचारलं की काकासाहेबांनी आमच्याकडून लिहून घेतलेलं असताना तुम्ही ही किमया कशी काय करून दाखवली. तेव्हा कल्याण बोलला की तुमच्याकडून काकासाहेबांनी लिहून तर घेतलं की 10 वर्षात कर्जाची परतफेड करा आणि आपली झाडे शोधून घ्या, पण रक्कम 10 वर्षात पूर्ण नाही झाली तर झाडे जप्त करीन असं त्यात नमूद केलं नव्हतं. शिवाय ते करारपत्र कोर्टातून रजिस्टर करून आणलं नव्हतं, कारण आजपर्यंत त्यांना तशी गरजच भासली नव्हती. कारण गाववाले कधीच त्यांच्या विरोधात गेले नव्हते. आपण सांगू तीच पूर्व दिशा असं मानणारे गावकरी अचानक कोर्ट कचेरीपर्यंत जातील याची त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. म्हणून त्यांनी करारपत्र रजिस्टर करून घेतलं नाही आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक होती. आणि म्हणून मला त्यांच्यावर विजय मिळवता आला. वा वा कल्याण भाऊ, फार कमाल केलीत तुम्ही. सरानंद हर्षभराने बोलला. पण लक्षात ठेवा, असं म्हणताच सर्वांचे चेहरे पुन्हा गंभीर झाले. सर्वजण एकटक वकील कल्याणकडे बघू लागतात. तसा कल्याण पुढे बोलला, हे बघा, संधी एकदाच दार ठोठावते, पुन्हा पुन्हा नाही. तेव्हा मिळालेल्या संधीचा फायदा उचला. म्हणजे काय करायचं म्हणतो आम्ही, तुकारामने विचारलं. तेव्हा वकील कल्याण बोलला, स्वतः धंदा करा आणि कर्जाची रक्कम फेडून टाका, त्यातच तुमचं कल्याण आहे. हो हो, जरूर जरूर, तुमचा हा मोलाचा संदेश आम्ही निश्चित लक्षात ठेवू. त्यानंतर मीटिंग संपली. प्रत्येक जण समाधानाने वकील कल्याणला दुवा देत घरी परतले. त्यानंतर गावातील प्रत्येक माणूस आंब्याचा व्यवसाय करू लागला. 5, 10 किंवा त्याहून जास्त जमेल तेवढा माल मुंबईत फळांच्या मार्केटला दलालांच्या नावावर पाठवू लागला. बाजारभाव कमी जास्त होत असल्यानं बागायतदारांना आता खूप फायदा होऊ लागला. पूर्वी बागायतदारांना काकासाहेब, त्र्यंबकराव यांच्यासारखे लबाड व्यापारी फसवत असत. 500-1000 रुपये देऊन पूर्ण माल खरेदी करत. पण बागायतदार आता स्वतः धंदा करत असल्यामुळे त्यांना सर्व खर्च वजा करूनही खूप बचत होऊ लागली होती. त्यातील काही पैसे स्वतःला ठेवून बाकीचे पैसे कर्जाची रक्कम म्हणून फेडू लागले. आणि त्याचबरोबर गावातील लोकांना शिक्षणाचं महत्वही कळू लागलं. पूर्वी गावातील लोकांची मुलं 5वी ते 7वी पर्यंत शिकायची. आता SSC किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेऊ लागली. आणि जसजशी मुलं पुढील शिक्षण घेऊ लागली तसतसं त्यांचा ज्ञानात भर पडू लागली. त्यांना आता कळू लागलं की शिक्षण नसेल तर काकासाहेबने त्र्यंबकरावांसारखी माणसं कशी लोकांची पिळवणूक करतात ते. हे आता तरुण पिढीला कळू लागलं होते. अगोदर 7वी पास पर्यंतच शाळा होती गावात. पुढील शिक्षण घ्यायचं झाल्यास 10 कोस दूरच्या शाळेत जावं लागत असे किंवा तालुक्यातील शाळेत जावं लागत असे. आणि ते गावातील गरीब लोकांना शक्यच नव्हतं. म्हणून गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच गावात एक नवीन हायस्कूल बांधण्यात आलं. अर्थात त्यासाठी शासनाची जी परवानगी लागायची ती सगळी जबाबदारी पद्माकरनं आपल्या वकील भावाच्या मदतीनं सांभाळली होती. काही महिन्यानंतर एक नवविवाहित दाम्पत्य आलं इस्पितळात. त्या तरुणाची पत्नी गर्भवती होती. वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात आले होते. चौकशी केल्यानंतर समजलं की त्यांना सोनोग्राफी करायची. तेव्हा डॉक्टर दिगंबरनं विचारलं की कशासाठी सोनोग्राफी करायची. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, डॉक्टर, मला मुलगा होईल की मुलगी ते सोनोग्राफी करून सांगा. आमच्याकडे फक्त गर्भात बाळाची वाढ सुरळीत होत आहे किंवा नाही
ते पाहून सांगितलं जातं. स्त्री गर्भात मुलगा का मुलगी आहे हे पाहण्यासाठी आम्ही सोनोग्राफी करत नाही, कळलं? डॉक्टर दिगंबरने ठणकावून सांगितलं. पण पण आम्ही तुम्ही मागाल ती फी द्यायला तयार आहोत ना, तिचा नवरा बोला. हे बघा मिस्टर, मी हे इस्पितळ केवळ पैसे कमावण्यासाठी खोललेलं नाहीये, डॉक्टर दिगंबर बोलले. मला पैसाच कमवायचा असता तर मी मुंबई शहरात एखादी इस्पितळ घेतलं असतं. अहो डॉक्टर साहेब, आम्हाला माहिती आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. किंचित हसून पुढे म्हणाला, सांगा सांगा तुमची फी काय आहे ते. फार बोलला तुम्ही, डॉक्टर दिगंबर रागाने म्हणाले. चला निघा आता इथून, नाहीतर परिणाम फार भयंकर होतील. अहो रागावताय कशाला, आम्ही काय व्यवहाराची गोष्ट केली, तुम्हाला नाही पटलं तर राहू द्या. चला निघा निघा म्हणतो ना मी. हो हो निघतोच आहे आम्ही, असं म्हणून तो आपल्या पत्नीकडे पाहत बोलला. चल ग, असे खूप डॉक्टर भेटतील, डॉक्टरांना काय तोटा गेलाय काय, असं त्यानं म्हटलं. आणि तो मनुष्य आपल्या पत्नीसह इस्पितळातून बाहेर पडला. ते दाम्पत्य तिथून निघून गेल्यावर डॉक्टर दिगंबर आपल्या केबिनमध्ये बसून विचार करू लागला की विज्ञान शाप आहे का वरदान. पण या प्रश्नाचं उत्तर मिळणं फार कठीण आहे, कारण शाप म्हणायचं तर जगाची प्रगती होणार कशी, आणि वरदान म्हणायचं तर लोक त्याचा गैरवापर करू लागलेत. सोनोग्राफीमुळे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे दिवसेंदिवस मुलींच्या संख्येत घट होऊ लागली. ज्याला त्याला मुलगाच पाहिजे, मुलगी नकोय. पण असं केल्याने भविष्यात काय घडेल याची कल्पना पण करवत नाहीये. बहुधा हे सरकारच्या ध्यानात आलं असावं, म्हणून शासनाने बंदी घातली आहे त्यावर. पण पैसे कमावण्याच्या नादात डॉक्टरच त्याचा गैरवापर करतायत. खरं पाहायला गेलं तर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण स्त्री एकाच नवऱ्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवते. तो मेल्यानंतर ती दुसरा विवाह करत नाही. पण पुरुषांचं तसं नाही. एक मृत पावली तर लगेच दुसरी, आणि दुसरी मृत पावली की लगेच तिसरी, असे कितीतरी विवाह पुरुष करतात. मग मुलींची संख्या कमी असून चालणार कसं बरं, हा असा एक विचार त्याच्या मनात येऊन गेला. त्यानंतर इस्पितळात येणाऱ्या प्रत्येक गर्भवती स्त्रीला ते समजावून सांगू लागले की 1 किंवा 2च मुलं बस. कोणी त्याचं कारण विचारलं तर ते सांगत की महागाई किती वाढली आहे, तेव्हा जेवढा छोटा परिवार तेवढाच सुखी परिवार. पण त्याचं म्हणणं सर्वांनाच पटलं असं मात्र नाही. कोणी ऐकून घेत असं तर कोणी प्रतिप्रश्न करत असं. म्हणे की मुलं आमची, सांभाळणार आम्ही, त्यात सरकारचं काय जातं. मग डॉक्टर दिगंबर समजून सांगत की मुलं जास्त जन्माला घातली तर उद्या तुम्हालाच त्रास आहे त्यांचा. तेव्हा कोणी म्हणे कसं काय. त्यावर उत्तर असे की हे बघा, मूल वाढलं की कुटुंब वाढलं, देशाची लोकसंख्या वाढली, परंतु जमीन तेवढीच राहिली, ती काही वाढत नाही आणि वाढणारही नाही. अर्थात त्यात निघणारे उत्पन्न ते तेवढंच राहिलं ना. फक्त खाणारी माणसं वाढली, खर्च वाढला, त्यामुळे उपासमारीही सुरू झाली. घरातील उत्पन्न कमी असल्यानं मुलांना चांगलं शिक्षणही देता येत नाही, अंगावर घालायला पुरेसे कपडेही नाहीत. मग सरकारवर भार तर पडतोच ना, परंतु कुटुंब प्रमुखावर त्याचा भार अधिक पडतो. मग मला सांगा, कुटुंब लहान असेल तर छान का मोठे असेल तर आता छानच, हे तुम्ही ठरवा. काही लोकांना त्यांचे म्हणणं पटत असे तर काहींना ते पटत नसे, कारण लोकांचा स्वभाव आणि तो गुणधर्मच असा आहे की लोकांना चांगल्या गोष्टी लवकर रुचत नाहीत, आणि रुचल्या तरी ते अंगवळणी पडायला फार उशीर लागतो. हे त्यांना चांगलं माहिती होतं, म्हणून त्यांनी हिंमत न सोडता आपला प्रयत्न सुरूच ठेवला. कधी ना कधी लोकांच्या ध्यानात येईलच, या एका आशेवरच. एके दिवशी एक रुग्ण आला इस्पितळात. त्याला काय लहर आली होती कोणास ठाऊक. तो डॉक्टर दिगंबरला म्हणाला, डॉक्टर मला सांगा, तुम्ही एकाच मुलीवर नसबंदी का करून घेतली. डॉक्टर दिगंबर बोलले, कुटुंब लहान तर त्याचा संसारही छान. त्याने लगेच दुसरा प्रश्न केला की अहो पण डॉक्टर साहेब, हे आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी ठीक आहे, पण तुमच्यासारख्या पैशांवाल्यांसाठी याची काय गरज आहे. त्याचा असं आहे बघा, डॉक्टर दिगंबर बोलले, केवळ लोकांना उपदेश देऊन चालणार नाही. अगोदर आपण स्वतः त्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे ना, तरच आपण दुसऱ्याला उपदेश करू शकतो. अन्यथा लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण राहावे कोरडे पाषाण, या उक्तीप्रमाणे ते होईल, खरं की नाही. त्यावर तो मनुष्य निरुत्तर झाला. थोडा वेळ गप्प राहिला आणि लगेच त्यानं पुन्हा प्रश्न केला की डॉक्टर,
लोकांना उपदेश करण्याअगोदर आपण त्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा हे तर पटलं. पण तुम्ही म्हणालात की मुलं जास्त असतील तर वादाला कारणीभूत ठरतात. ती कशी काय? मला जरा स्पष्ट करून सांगा. डॉक्टर दिगंबर म्हणाले, एकापेक्षा जास्त मुलं असल्यावर प्रॉपर्टीसाठी घरात भावंडांमध्ये भानगडी सुरू होतात, भांडाभांडी सुरू होतात. कदाचित त्या घराला महाभारताचं स्वरूप प्राप्त होतं. त्यापेक्षा एका माणसाला एकच मूल असेल तर वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे काही माझ्यापाशी आहे ते सारे माझ्यानंतर तुझंच आहे रे असं सांगता येईल. एक म्हणजे एकच, मग ते मुलगा असो किंवा मुलगी. पण हे लवकर होईल असं वाटत नाही, परंतु तशी आशा मात्र आपण निश्चित करू शकतो. तेव्हा तो मनुष्य हसून म्हणाला, डॉक्टर, खरं तर तुम्हाला मास्तर व्हायला पाहिजे होतं. कुटुंब नियोजनावर चांगलं लेक्चर दिलं असतं तुम्ही मुलांना. खरंय, मलाही कधी कधी तसंच वाटतं. डॉक्टर दिगंबर हसून म्हणाले, पण शेवटी नशिबात असतं तेच मिळतं. उगाच मृगजळामागे धावण्यात अर्थ नाही, नाही का? त्यावर तो एकदम निरुत्तर झाला. डॉक्टर दिगंबरची मुलगी परी यावर्षी SSC मध्ये होती. परीक्षा जवळ आल्यानं तिचा अभ्यास जोरात सुरू होता. वकील कल्याणचा मुलगा 9वी मध्ये होता. अभ्यासात हुशार होता, पण त्याला आपल्या वडिलांप्रमाणे वकील बनायचं नव्हतं. त्याचे स्वप्न होते दिगंबर काकासारखे डॉक्टर बनायचे. धाकटा सुमित म्हणजे पद्माकरचा मुलगा आताशी 5व्या इयत्तेत होता. शोभाची दोन्ही मुलं मात्र कॉलेजला होती. गावात कॉलेज नसल्यामुळे तालुक्याला दररोज एसटीने जावं लागेल. मोठा मुलगा तन्मय HSC विज्ञान शाखेमध्ये होता, तर त्याची बहीण तन्वी HSC मध्येच होती, कला शाखेत. तिला 12वी नंतर D.Ed ला प्रवेश घ्यायचा होता. आई वडिलांप्रमाणे तिला सुद्धा शिक्षक बनायचं होतं. आणि तिच्याच वर्गात एक विक्रांत नावाचा मुलगा शिकत होता. त्याच्याच गावचा काकासाहेबांचा तो नातू होता, अर्थात विलक्षणचा मुलगा होता. तन्मयपेक्षा 5-6 वर्षांनी मोठा होता. अभ्यासात प्रगती नसल्याने एकाच वर्गात 2-2 वेळा डुबकी मारायचा. स्वभाव जरा तापटच होता. वर्गात सर्व मुलांवर धाक जमवायचा आणि उन्हाळ मुलांबरोबर जास्त फिरायचा. कॉलेजात दंगामस्ती करणे, मुलींच्या खोड्या काढणे ह्या त्याच्या मुख्य वाईट सवय. पण का कोणास ठाऊक, कॉलेजातील कित्येक मुली त्याच्यावर जीव टाकत होत्या. अर्थात भीती नसतील म्हणा. एकच मुलगी त्याला भाव देत नव्हती, ती म्हणजे तन्वी. आणि तीच त्याला जास्त आवडत होती, पण ती त्याला कवडीचीही किंमत देत नव्हती. याच गोष्टीचा त्याला मुख्यतः राग आला आणि तो मनात विचार करू लागला की आपल्यावर वर्गातील साऱ्या मुली लाईन मारतात, पण ही 1.5 दमडीची मुलगी जास्त भाव खाते म्हणजे काय? पण तीच तर आपल्याला जास्त आवडते. काही करून तिला पटवायलाच पाहिजे. स्वखुशीने अथवा जबरदस्तीने हिला माझीच राणी व्हायला लागेल असा विचार करत असतानाच त्याला तन्वी समोरून येताना दिसली. आज तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी नव्हता. हीच चांगली संधी आहे असं म्हणत तो एका आंब्याच्या खोडाच्या आडोशाला उभा राहिला आणि ती जवळ येण्याची वाट पाहू लागला. ती जशी आंब्याच्या झाडाखालून जाऊ लागली तसा हा अचानक दत्त म्हणून तिच्यासमोर उभा राहिला. क्षणभर ती दचकलीच, पण लगेच स्वतःला सावरून बोलली, हा काय वाह्यातपणा आहे आणि माझा रस्ता का अडवला? तुला भेटण्यासाठी. पण कारण काय? कारण हे की मला तू फार आवडतेस, पण तू मला आवडत नाहीस. का बरं? ते तुझ्या आईला जाऊन विचार. लय बोलते ग तू. कोणाच्या जीवावर? माझ्या. अजून काय विचारायचंय? हो, तू माझ्यावर प्रेम करशील? अरे चल हॅट, तुझ्यासारख्या गावगुंडाबरोबर प्रेम करायला मला काही वेळ नाही लागलं. असं? मग आता बघतोच इथून कशी जातेस ती. विक्रांत, बऱ्या बोलानं माझा रस्ता सोड, आणि नाही सोडला तर परिणाम फार वाईट होतील. अरे परिणामाची पर्वा आहे कोणाला? असं म्हणून त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, बोल आता काय करशील? हाऊ डेअर टू टच मी. असं म्हणून तिने दुसऱ्या खाली असलेल्या हाताने त्याच्या कानशिलावर थप्पड ठेवून दिली. त्या क्षणी त्याने तिचा हात सोडला आणि स्वतःचा गाल चोळत उद्गारला, तनू, ही थप्पड तुला फार महागात पडेल, ध्यानात ठेव. असं म्हणून तो तिथून सटकला, कारण समोरून तिचा भाऊ तन्मय येताना त्याला दिसला. तन्मय जसा तिच्या जवळ आला तिला विचारू लागला की, तनू, तो विक्रांत होता ना? होय दादा. काय म्हणत होता तो भडवा? त्याने माझा हात पकडला होता. त्याची ही हिंमत. थांब, त्याला आता मी बघतोच. थांब दादा, आज त्याला मी खर्चापुरतं दिलंय.
तेव्हा तो पुन्हा माझ्या वाट्याला जाणार नाही, आणि गेलाच तर साल्याचं तंगडच तोडून ठेवीन. तन्मय आपल्या हाताच्या मुठी आवळत बोलला. रिलॅक्स ब्रो, काम डाऊन, तन्वी उद्गारली. विक्रांतची कॉलेजात झालेली बेइज्जत जेव्हा त्याच्या मित्रांना समजली तेव्हा त्याला ते चिडवू लागले की एका पोरीचा मार खाऊन आला. अरे रे, अरे काय तुझी इज्जत राहिली. बेइज्जतीचा मी बदला घेणारच होतो, पण तेवढ्यात तिचा भाऊ आला म्हणून आज ती वाचली, पण नेहमी नाही वाचणार. और ये तमाचा का निशान, ये निशान नहीं है बल्कि कांटों का निशान है, जो गुलाब पानी से पहले चुपते हैं यारो, लेकिन बाद में बहुत सुकून मिलता है हम जैसे आशिकों को, असं तो म्हणाला. विक्रांतचा पराक्रम जेव्हा त्याच्या वडिलांना समजला तसं ते त्याच्यावर भयंकर चिडले आणि म्हणाले, नालायक, मार खाऊन आलास, तो पण एका मुलीचा. तू तुझ्या मरतुमकीवर बापाच्या नावाला काळीमा फासलास तू. बाबा, बेइज्जतीचा बदला मी घेणारच होतो, तेवढ्यात तिचा भाऊ आला आणि काम बिघडलं. तेवढ्यात तिथे त्याची आई चंद्रकला आली. बहुतेक बाप बेट्याचं वक्तव्य तिनं ऐकलं असावं, म्हणूनच की काय त्याला उद्देशून म्हणाली, वा शाबास बेटा, अगदी बापाच्या पावलावर पाऊल ठेवत चाललायस, पारितोषिक द्यायला हवं तुला, नाही का. विक्रांत पूर्त गोंधळला. आपली आई आपल्यावर रागवायच्या ऐवजी आपली प्रशंसा का करते. पण त्याचा बाप मात्र समजला की आपली पत्नी आपल्या मुलासमोर आपले सर्व कपडे उतरवेल, त्या अगोदरच तिला रोकायला हवं. पण कसं. हा विचार सोलो असतानाच चंद्रकला बोलली, तू तिची काहीतरी खोडी काढली असणार, उगाच मारतं का कोणी, असं म्हणून ती आपल्या नवऱ्याकडे पाहत बोलली, काय हो, बरोबर बोलतेय ना मी. त्यावर तो बिचारा तरी काय बोलणार आता. नंदीबैल सारखीच मान डोलवावी लागणार, नाहीतर आपला सारा इतिहास मुलासमोर उघड करील. बहुधा हा विचार करूनच तो होला हो बोलला. विक्रांतला कळले ना, क्षणापूर्वीचे बाबा आणि आत्ताचे बाबा दोघांमध्ये इतका फरक कसा. म्हणजे बाबा आईला घाबरतात की काय. नाही, तसं नसेल, काहीतरी बाबांचे राज आईला माहीत असावं. असा मनात विचार सुरू असतानाच त्याची आई दरडावून विचारते, अरे काय विचारते मी, उत्तर नाही का तुझ्याजवळ, का मी तिला जाऊन विचारू. तसा तो घाबरला आणि पटकन बोलला, मी तिचा हात पकडला होता, पण तिने कांशिलावर मारली, हो ना. आई, तुला कसं कळलं. कसं कळलं म्हणजे, हा रक्ताचा गुण आहे सारा, नासक्या रक्तापासून चांगली उत्पत्ती कशी होणार. मुळात असा आग्रह धरणे पण चुकीचेच आहे, नाही का. आपल्या नवऱ्याच्या नजरेला नजर भिडवत ती बोलली. तसा तो चिडून बोलला, आज फार बोलीस तू, पण ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी आहे. ती गाठ मीच मारायला लावली होती हे तुम्ही विसरू नका. मुलासमोर माझी बेइज्जती करतेस, शोभतं का तुला हे. नाही शोभत, ते ठाऊक आहे मला, पण आपण तसं वागावं माणसानं, म्हणजे अशी शोभा होणार नाही. आम्ही स्त्रिया पतीला परमेश्वर समजून त्याची पूजा करतो, तर पतीने सुद्धा पत्नीची लाज राखायला पाहिजे, नाही का. तसा तो विक्रांतला आपल्या नजरेने खुणावले की तू जा इथून. विक्रांत त्यांच्या नजरेचा इशारा समजला आणि तिथून चालता झाला. तो जसा तिथून गेला तसा विलक्षण आपल्या पत्नीकडे पाहत बोलला, फार बोललीस ना तू, आता गप्प बैस. आतापर्यंत गप्पच राहिली मी, पण आता गप्प नाही राहणार. काय करशील ग तू. तुम्हाला कडाडून विरोध करणार. मला विरोध करणार. हो, तुमच्या प्रत्येक चुकीच्या सल्ल्याला विरोध करणार मी. काय चुकीचा सल्ला दिला मी. पोराला दम द्यायचं सोडून त्याला अजून बिघडवताय. मी कुठं बिघडवलाय त्याला. हो, तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू लागलाय तो आता. आज त्यानं एका मुलीचा हात पकडलाय, उद्या तुमच्याप्रमाणे त्यानं सुद्धा. बस कर तुझं वक्तव्य. का भीती वाटली. स्वतःच्या मुलासंबंधी असं घाणेरडं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही ग. वाटलं ना, म्हणूनच सांगते, त्याला वाईट मार्गाला जाऊ देऊ नका, वेळीच आवर घाला त्याला. पण असं केलंय काय त्यानं. फक्त एका मुलीचा हातच तर पकडलाय ना. तिच्या मर्जीशिवाय तिचा हात पकडणं हा सुद्धा गुन्हाच आहे. समजा उद्या तुमचा बायकोचा हात कोणी परपुरुषानं हात पकडला तर तुम्ही काय असंच म्हणाल का. काय तू कुठला विषय कुठे नेतेस का. स्वतःची इज्जत मोलाची, आणि लोकांच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडल्यात की काय. त्यावर विलक्षण निरुत्तर झाला. त्याला माहित होतं की आपली बायको मास्तरीण आहे,
ती बोलण्यामध्ये आपल्याला काही ऐकणार नाही, त्यापेक्षा गप्पच राहिलेलं बरं असा विचार करून तो गप्पच राहिला. तशी ती पुढे म्हणाली, बघा, विचार करा आणि मग काय ते ठरवा. त्याच्या विरुद्ध आजकाल बऱ्याच तक्रारी येत आहेत माझ्या कानावर. माझा मुलगा आहे म्हणून मी त्याची गय करणार नाही, हे ध्यानात राहू द्या. असं बोलून ती स्वयंपाकघरात निघून गेली. तसा विक्रांत हळूच आत प्रवेश करतो. त्याला पाहून विलक्षण उद्गारला, तू चोरून ऐकत होतास होय रे सारं? हो. हे बघ, तू तुझ्या आईपासून सावध राहा. ती तुला पोलिसांच्या स्वाधीन करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. तेव्हा उगाच पोरीच्या छेड काढत बसू नकोस. बाबा, मी छेड नाही काढली. ती माझी नेहमी टिंगलटवाळी करत असते म्हणून मी तिचा हात पकडला, तर तिनं माझ्याच कानशिलेवर मारली. त्यानं खोटंच सांगितलं. मग तिला चांगली अद्दल घडव. मी आहे तुझ्या पाठीशी. आपल्या बापाचा पाठिंबा असल्यानं तो मनातल्या मनात खुश झाला आणि शेफारलाही जास्त. त्यामुळे ती भेटेल तिथे तो तिची छेड काढू लागला आणि ती छेड काढण्याची एक पण संधी तो सोडत नव्हता. आणि तो आपल्या मित्रांना सांगे की हा फक्त माझा माल आहे. आणि असं म्हणून एके दिवशी तर त्याने कहरच केला. भर रस्त्यात तिचा हात पकडला आणि तो म्हणाला, येशील का ग संध्याकाळी आमच्या आमराईत? तेव्हा मागच्याप्रमाणे दुसऱ्या हाताने तिने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बेसावध नव्हता. त्याने लगेच दुसऱ्या हाताने तिचा तो हात पकडला. तशी ती ओरडली, विक्रांत, अगोदर माझा हात सोड आणि त्या दिवसाचा मार विसरलास का रे? तेव्हा तो तिला निर्लज्जपणे म्हणाला, विक्रांत नाही ग, फक्त विकी म्हण, आडलं माझं खेटर. असं म्हणून ती पुढे बोलली, विक्रांत, आधी माझा हात सोड. पण तो सोडत नाही हे पाहून ती अजून मोठ्याने ओरडली, सोड म्हणते ना. तसा तो तिचा हात सोडतो. पुन्हा तेच म्हटले की येशील ना संध्याकाळी? तशी ती बोलली, हट, माय फूट नाही ग, माय लव्ह म्हण. थांब, मी तुझं नावच सांगते. कुणाला? बाबांना? त्यांना माहित आहे ग, त्यांनीच तर ठेवलंय ना ते नाव. असं म्हणताच त्याची मित्रमंडळी खो खो करून हसू लागले. ते पाहून तिला अजूनच राग आला. पण करणार काय? उन्हाळ टवाळ मुलांच्या नाद्याला काय लागणार, अशी तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि तिथून निघून गेली. पण घरी आल्यावर तिनं आपल्या वडिलांच्या कानावर ही गोष्ट घातली. मग रमेश पवार यांनी विक्रांतच्या वडिलांची म्हणजेच विलक्षणची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर हकीकत कथन केली. तेव्हा उलट तो असा बोलला की कधी आपल्या मुलीला आधी नीट सांभाळा आणि मग आपल्या मुलाची तक्रार करा. आपल्या मुलाची चूक कबूल न करता उलट तो आपल्याच मुलीला दोष देत असल्याचं पाहून रमेश पवारांना अतिशय राग आला. ते त्याला तावातावानं सांगू लागले, वा रे वा, हे चांगलंय. उलटा चोर कोतवाल को डाटे, खासा न्याय आहे हा. टाळी एका हाताने वाजत नाही मास्तर. तेव्हा तुमच्या मुलीचाही दोष असेल ना काहीतरी. माझ्या मुलीचा अजिबात दोष नाहीये, रमेश पवार बोलला. उलट तुमचा मुलगाच दररोज येता जाता माझ्या मुलीची छेड काढत असतो. तुमच्याच मुलीची छेड काढायला ती काय अप्सरा लागून गेली की काय? नाही म्हणजे येता जाता तर तुमच्याच मुलीची छेड काढत असेल तर तिच्यात नक्कीच काहीतरी खास असायला हवं, नाही का? तोंड सांभाळून बोला विलक्षण पालकर. तोंड दिलंय देवानं म्हणून वाटेल तसे बोलत जाऊ नका. परिणाम चांगले होणार नाहीत. कोणाला धमकी देताय? मला? पण असल्या धमक्यांना घाबरत नाही मी. ही धमकी नाही, वॉर्निंग समजा हवं तर. वेळीच आवर घाला तुमच्या दिवट्या मुलाला, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा बंदोबस्त करू, हे ध्यानात असून दे. असं बोलून त्वेषाने तो तिथून निघून गेला. तो गेलेल्या दिशेकडे पाहून आपल्या मुलाला मोठ्याने हाक मारत म्हणाला. तसा तो बाहेर येत बोलला, काय बाबा, तू त्या रमेश मास्तरांच्या मुलीची दररोज छेड काढतोस म्हणे. तिचा बाप आला होता दमदाटी करायला, पण मी सुद्धा चांगलाच पाणउतारा केला त्याचा. तेवढ्यात बाहेर कुठेतरी गेलेली चंद्रकला दरवाजातून आत आली. मी आपल्या नवऱ्याचं शेवटचं वक्तव्य ऐकलं तिनं. ती प्रवेश करताच म्हणाली, वा, बाप बेट्याला पारितोषिकच द्यायला हवं. काय पण मर्दुमकी गाजवलीये. एके दिवशी पोलिसांच्या बेड्या पडतील हातात तेव्हा कळेल. कोण घालेल आमच्या हातात बेड्या? मुलीचा बाप नाहीतर मी. तू घालणार आमच्या हातात बेड्या? तशीच वेळ आली तर मी अजिबात गय करणार नाही कोणाची. पण तू अशी का वागतेस आमच्याशी? विक्रांत बोलला. ते तुझ्या बापालाच विचार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही दोघं पण लक्षात ठेवा, जे माझ्यासोबत झालं ते मी दुसऱ्या कोणासोबत होऊ देणार नाही. असं बोलून त्या तिथून निघून गेल्या. विक्रांत विचारत पडला की आपल्याही असं का म्हणाली.
काय घडलंय तिच्यासोबत माहीत करून घ्यायला हवं असा विचार मनात करून निमूटपणे तो तिथून निघून गेला. विलक्षण मात्र पुतळ्यागत स्तब्ध उभा राहिला. त्यानंतर विक्रांतनं आपल्या आईला विचारलं की तू असं का म्हणालीस ते मला सांग, मग तू सांगशील तसं मी वागेन. शेवटी नाईलाजाने तिला स्वतःसोबत घडलेलं सर्व सांगावं लागलं. नि शेवटी म्हणाली, हे बघ, एक लक्षात ठेव, मुलीची इज्जत काचेच्या भांड्यासारखी असते. एकदा का काचेला तडा गेला की तिला पुन्हा सांगता येत नाही. तेव्हा असं काही करू नकोस की मला तुझ्याशी कठोरपणे वागावं लागेल. आई, मी तिच्यावर प्रेम करतोय. प्रेम एकतर्फी होत नाही बाळा, ते दोन्हीकडून सारखंच असावं लागतं. मी तिच्या हृदयात माझ्यासाठी प्रेम जरूर निर्माण करेन. निर्माण कर, पण जबरदस्तीनं नाही, तर हळूवारपणे. कारण प्रेम फुलासारखं नाजूक आणि कोमल असतं. जसं की फूल हातात घेतल्यावर त्या फुलाच्या पाकळ्या चुरगळणार नाहीत याची दक्षता फूल हातात घेणाऱ्यांना घ्यायची असते. तसंच प्रेमाचं सुद्धा आहे, ते अंतरातून उमलायला हवं. रमेश पवार काकासाहेबांच्या घरून निघाले खरे, पण संपूर्ण रस्त्यामध्ये त्याच्या मनात अनेक विचारांनी खळबळ माजवली. म्हणजे रागाच्या भरात विलक्षणला आपण आव्हान तर देऊन आलो, पण पुढं काय, असा विचार पुन्हा पुन्हा रमेशच्या मनात येत होता.